नमस्कार, आज मी बनवत आहे खीर। त्यासाठी इथे दूध मी 1.5 लिटर घेतलेलं आहे, ते गॅसवर उकळवायला ठेवत आहे मी। तांदूळ 55 ग्रॅम घेतले आहेत। तांदूळ 2 तास भिजवून घेतले आहेत मी आणि त्यातील पाणी काढून घेतले आहे आता। साखर 200 ग्रॅम, खिसलेले खोबरे 150 ग्रॅम आणि बारीक केलेले वेलदोडे घेतले आहेत। सुरुवातीला तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत। तांदूळ फार बारीक नाही झाले तरी चालेल। आता हे काढून घेऊयात। दूधही उकळत आलेलं आहे आता। इथे मी तांदळाच्या पेस्टमध्ये जरासं पाणी टाकून घेतलं आहे, म्हणजे पेस्ट दुधात टाकताना गाठी होणार नाहीत। तांदळाची पेस्ट मी दुधात टाकून घेतली आहे आता। पेस्ट टाकून झाल्यानंतर असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तांदळाची पेस्ट खाली चिकटणार नाही। खीर मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे आणि असं अधूनमधून हलवत राहायचं आहे। आता मी किसलेले खोबरे यात टाकून घेत आहे आणि बारीक केलेले वेलदोडे ही ह्यात टाकून घ्यायचे आहेत। खोबरे आणि वेलदोडे टाकून झाल्यानंतर खीर अशी हलवून घ्यायची आहे आणि खीर मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। आणि हे पहा, दुधातील तांदळाचे कण शिजले आहेत। दुधातील तांदळाचे कण शिजल्यानंतरच यात साखर टाकून घ्यायची आहे। आता मी दुधात साखर टाकून घेत आहे। साखर टाकून झाल्यानंतरही अशी खीर हलवून घ्यायची आहे। गॅस मंद आचेवर ठेवून 2 मिनिटांनंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही खीर आपली तयार झाली आहे। रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।